आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे नागपूरमधून। नागपूरकरांसाठी दिलासादायक। नागपूरमधील संचारबंदी ही उठवलेली आहे। तहसील कोतवाली मधील संचारबंदी सुद्धा उठवली आहे। गणेशपेठ यशोधरा मधील सुद्धा संचारबंदी ही उठवण्यात आली आहे। नागपूरमध्ये हिंसाचार घडला होता, त्यानंतर नागपूरमधील काही भागात संचारबंदी लागू केली होती। त्यानंतर काही भागातील दुपारी 2 तास संचारबंदी हटवली होती। त्यानंतर पुन्हा एकदा ही संचारबंदी लागू केली होती। मात्र आता नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे। नागपूरमधील पूर्णतः संचारबंदी ही उठवण्यात आली आहे। पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी या संदर्भात निर्देश दिले। तर दंगलीनंतर लागू केली होती संचारबंदी आणि ही संचारबंदी आता उठवण्यात आलेली आहे। नागपूरकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे। 6 दिवसानंतर ही संचारबंदी उठवण्यात आली आहे। 6 दिवसापूर्वी नागपूरमध्ये हिंसाचार घडला होता। मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती। दुचाकी 4 चाकींची जाळपोळ सुद्धा झाली होती। त्यानंतर अनेक आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर संचारबंदी ही नागपूरमध्ये लागू करण्यात आलेली होती। त्यामुळे नागपूरकरांच्या बाहेर पडण्यावर निर्बंध आले होते। काही ठिकाणी 2 तास दुपारी संचारबंदी हटवली होती, मात्र पुन्हा ती संचारबंदी लागू केली गेली। मात्र आता नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे। पूर्णतः नागपूर शहरातील संचारबंदी ही हटवण्यात आलेली आहे। पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी या संदर्भात निर्देश दिले। त्यामुळे आता नागपूरमध्ये कुठल्याही प्रकारची संचारबंदी असणार नाहीये। मात्र नागपूर हिंसाचार प्रकरणी अनेक आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांचा या प्रकरणी कसून तपास सुरू आहे। बांगलादेश कनेक्शन आहे का अशी सुद्धा चर्चा आहे आणि त्या प्रकरणी सुद्धा पोलिसांचा कसून तपास सुरू आहे। मात्र नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे। नागपूरमधील संचारबंदी ही पूर्णतः हटवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागपूरकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे। 6 दिवसांपूर्वी नागपूरमध्ये हिंसाचार झाला होता। त्यानंतर संपूर्ण शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती। त्यातील काही ठिकाणी 2 तास दुपारी संचारबंदी हटवली होती, मात्र त्या ठिकाणी सुद्धा संचारबंदी लागू होती आणि आता दिलासादायक बातमी आहे। नागपूरमधील पूर्णतः संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि ही हटवण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्या सोबत जोडलेले आहेत। हितेश, नागपूरमधील संचारबंदी आता पूर्णतः हटवण्यात आलेली आहे। नागपूरमधील सध्या वातावरण काय? 6 दिवसानंतर नागपूर कसं आहे? नक्कीच नक्कीच जगदीश, बघितलं गेलं तर नागपुरात जे 4 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जी संचारबंदी जी ठेवली होती ती आता 3 वाजता जी आहे ती हटवण्यात आल्याची जे माहिती आहे पोलीस प्रशासनाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे। त्यामध्ये तहसील पोलीस स्टेशन असेल, कोतवाली असेल, गणेशपेठ असेल, यशोधरा नगर असेल, या 4ही पोलीस स्टेशन अंतर्गत जी संचारबंदी आहे ती आता हटवताना आपण पाहतो आहोत। आणि हीच ती जागा आहे ज्या जागेवरून आता सध्या मी बोलत आहे। या ठिकाणी हा जो दंगल आहे हा घडवण्यात आला होता आणि आता बॅरिगेड जे आहे ते हटवण्यात आपण पाहतो आहोत। आणि सगळीकडे जे आहे आता ही जे इथले रस्ते आहे ते ओपन करण्यात आलेले आहे। हा वाहतूक आपण पाहतो आहोत। हा वाहतूक येण्या जाण्याकरता आता चालू करण्यात आलेला आहे। ही दोरी जी आहे ही इथे बांधून ठेवण्यात आलेली आहे, ती देखील काढण्यात येत आहे पोलिसांकडनं। आणि हा जो वाहतूक आहे हा चालू झालेला आहे। 6 दिवसानंतर जी आहे ही संचारबंदी जी आहे ही खोलण्यात आल्याची जी माहिती आहे ही आपल्याला आता प्राप्त झालेली आहे। आणि नागपूरकरांकरता जी आहे सगळ्यात मोठी बातमी ही आहे आणि नागपूरकरांना जी दिलासा देण्याची बातमी ही आहे की नागपुरातील संपूर्ण कर्फ्यू जो होता, जी संचारबंदी होती, ती आता इथून हटवण्यात आल्याची सगळ्यात महत्त्वाची बातमी आता नागपूरकरांसाठी आहे। जगदीश जी, मात्र हितेश, 6 दिवसापूर्वी हा हिंसाचार झाला होता, त्या प्रकरणी पोलिसांचा तपास सुद्धा सुरू आहे। नागपूरमध्ये संचारबंदी हटवण्यात आलेली आहे, मात्र तरीही पोलीस संरक्षण कसं आहे? चौकामध्ये पोलीस आहेत का? नक्कीच जगदीश, बघितलं गेलं जरी संचारबंदी हटवण्यात आली असेल तरी देखील जे पोलीस प्रशासन आहे तो आपण इथे बघू शकतो। पोलीस प्रशासन जो आहे तो सज्ज आहे। कडेकोडपणे पोलिसांचा ताफा जो आहे तो तैनात असताना आपण पाहतो आहोत। जरी देखील कर्फ्यू इथून उठवण्यात आला असेल, संचारबंदी उठवण्यात आली असेल, मात्र पोलिसांची ड्युटी जी आहे ती कडेकोडपणे इथे बजावताना आपण पाहतो आहोत। रवींद्र कुमार सिंगल जे नागपूरचे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी जे आहे या संचारबंदी उठवण्याचे आदेश आहे आता काही मिनिटांपूर्वी काढलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर काल जे आहे दुपारच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आहे ही माहिती पत्रकार परिषद देखील दिली होती। त्यावेळेस त्यांनी देखील म्हटलं होतं की काही वेळानंतर किंवा आज किंवा उद्या
ही संचारबंदी जी आहे ती उठवण्यात येईल. मात्र त्याच पद्धतीने बघितलं गेलं तर आता ज्या ठिकाणी ज्या चौकामध्ये ही घटना घडली होती त्या चौकातलं वार्तांकन ठीक आपण आहे. करतो आहोत. त्या ठिकाणाचे दृश्य जे आहे ते आपण दाखवतो आहोत. याच ठिकाणी जे आहे ही संचारबंदी कडेकोडपणे लावण्यात आली होती आणि त्याच पद्धतीने सगळं पोलीसचा ताफा जो आहे तो आपण इथे बघतो आहोत. अनेक टीम या ठीक आहे. ठिकाणी तैनात करण्यात आली होती आणि त्याच पद्धतीने आता काही वेळापूर्वी जे आहे आयुक्त नक्कीच तर आयुक्त काही जे आहेत, वेळापूर्वी या त्यांनी, ठिकाणची ही पूर्णतः संचारबंदी हटवण्यात आलेली आहे. हितेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल.